गुड मॉर्निंग मित्रांनो, मनी ब्लॉग कोकणावर सर्वांचे स्वागत आहे. तर बघू शकता आजचा नजारा बीच वगैरे आहे. आपण मुंबईमध्ये आहोत. तुम्हाला आज थोडीफार माहिती देतो आपला जिथे आपण आहोत त्या स्पॉटची. ते मंदिर आहे ते. आता पाणी वगैरे पण उठतंय. पाणी भरती सकाळची खूप लवकर होती, तर आता पाणी पण उठतंय. तर तुम्हाला कंटिन्यू पुढे दाखवतोच. बघू शकता आणि हे जे समोर दिसत आहे त्या बोटी वगैरे पण आलेत बघा. तिथे सर्व लिलावाची मच्छी वगैरे येते, तर तिथून खाली होऊन मग मार्केटला जाते मच्छी. ती तुम्हाला व्हिडिओमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी व्हिडिओमध्ये दाखवीनच. तर हे बंदर आहे, इथे मच्छी वगैरे या बंदरावर येते. इथून पुढे मग ती मार्केटमध्ये जाते. तर आता पाणी वगैरे पण कमी होत आलं आहे. सकाळचं हे होतं. मंदिर आहे. तर मित्रांनो, हा जो ब्रिज बांधला गेला आहे त्या ब्रिज संदर्भात सांगतो. हे जे विमान आहे ना, तुम्हाला एअरपोर्ट देखील दाखवतो आपल्या ह्या व्हिडिओ मधून. बघू शकता समोर विमान देखील चाललंय. हे विमान आता सांताक्रूज म्हणतो डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ ही बाजूबाजूलाच आहेत. ते तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून दाखवेनच मी. हा जो ब्रिज आहे बांधलेला आहे, तर हा ब्रिज पहिलीकडे जू चौपाटी आहे आणि ही मध्ये गटर आहे. हे देखील तुम्ही बघू शकता. आता नवीनच बांधलेलं तर पहिले जायला हे होतं. समोर आहे ना, जे समोर आहे ते ग्राउंड आहे. ते क्रिकेटच्या मॅच देखील होतात. प्लेन आहे. तर अजून आपलं काही नाही केलं इथे. रोडचं काम वगैरे चालू असल्यामुळे एवढं काही नाही ते आपण केलं. रोडचं वगैरे पण काम देखील चालू आहे बघा. कोस्टल रोड आणि समोर जे रोडच्या अपोजिट साइडला आहे ना, ती जू चौपाटी आहे. जू चौपाटी आहे सरळ. जू चौपाटीला जायचं असेल तर मागील व्हिडिओ मध्ये पण देखील तुम्हाला सांगितलंय. तर मित्रांनो, तुम्हाला सांताक्रूज वरनं देखील जवळ पडू शकते ते आणि विलेपार्लेवरनं देखील जवळ पडू शकते. दोन्हीकडनं जरी सेम अंतरच आहे, पण हे जे स्टेशन आहे ते वेस्टर्न रेल्वेचे स्टेशन आणि वेस्टला आहे. विमान देखील बघू शकता. विमान आता एअरपोर्टला चाललंय डोमेस्टिक.
ह्या साईडने जे विमान येतात ना मित्रांनो, ते आपल्या इकडूनच मराठीत असतात. भारतामध्ये, आणि जे आंतरराष्ट्रीय जे बाहेरनं विमान येतात ते पूर्वीकडनं असे लँड होतात इकडे. तेही तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला दाखवेनच मी. पाणी वगैरे पण बघू शकता भरलंय आता. सकाळी भरलं होतं, तर आता ते खाली खाली होत आलंय. हे तिथे बोटी वगैरे, मोठमोठ्या बोटी देखील इथे पावसाळ्यात वगैरे लावतात इथे. बघू शकते इथे मच्छी देखील सुकवल्या जाते. जाळी विणण्याचे देखील काम वगैरे इथेच केलं जातं. बघू शकता किती जाळे वगैरे. आणि जी शेड दिसते तिथे देखील जाळे वगैरे विणल्या जातात. बघू शकता सर्व साफ वगैरे केल्या, मच्छी वगैरे पण सुकवलेले आहेत. ते देखील तुम्ही बघू शकता. बघा इथं मच्छी सुकवल्यानंतर मग ते निवड मारतात इथून. हे जे राहिलेले आहे ते खतासाठी यूज होते. होऊ शकतं बोटे वगैरे सर्व येते, जाळे वगैरे बोटींमध्ये. तर ह्या ज्या बोटी लागले ते बघू शकता, इथे देखील बोट लागली. तर दुपारनंतर जाणार मच्छी पकडण्यासाठी. एरोप्लेन देखील बघू शकता. हे सांताक्रूजला चाललंय. रोडचं देखील काम बघू शकतो किती खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. जो कोस्टल रोड वर्सोवापर्यंत असा सरळ गेलाय. या रोडच्या अपोजिट साईडला किती चौपट आहे पूर्ण असं देखील बघू शकतोय. होड्या वगैरे आहेत त्या देखील आता जातात मच्छी पकडण्यासाठी. बघू शकता इथे देखील जाळाचं वगैरे तयारी चालू आहे. इथे देखील हे जे सामान दिसते तुम्हाला मित्रांनो, हे जे मंडप वगैरे लग्नासाठी बोला कोणत्याही कार्यक्रमासाठी जे खाली ग्राउंडला अंतरल्या जातात ते देखील इथं धुण्यासाठी यांचा देखील उपयोग केला जातो इथे. बघू शकता बोंबील सुकवल्या जाते. कशा प्रकारे सुकवतात बघू शकता तुम्ही. बघू शकता
या ग्राउंडवर देखील आपण खेळायचो इथे क्रिकेट वगैरे, पण आता ते रोडचं काम वगैरे चालू आहे त्याच्यामुळे कोण आता दिसत देखील नाही तिथे, ग्राउंड वगैरे जात पण नाही. तर असंच आपण थोडं आतमध्ये जाऊयात बीच कडे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा मित्रांनो. हे बघू शकता मगाशी बोलले कापडांचं देखील कसे आता हे अगोदर सुकट टाकलेले आहेत, ते आता काढताय, पाणी कमी होत चाललंय. आता पाणी कमी झाल्यानंतर जे धुवायचे आहेत ते ह्याच्यावर खाली अंतरण्यावरती दगडा वगैरे ठेवणार, मग ते ऑटोमॅटिकली ते निघून जाते ते. आणि जे समोर दिसत आहेत ते बंदर आहे, ते मच्छी वगैरे घेऊन येतात इथून, मग मार्केटला मच्छी वगैरे जाते. या सर्व बोटे वगैरे आता आलेत मच्छी वगैरे हे करून, तरी आता दुपारनंतर निघणार मच्छी पकडण्यासाठी. ह्या अजून छोट्या छोट्या बोटी वगैरे त्या देखील येत चालल्या आहेत. ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो एअरपोर्ट वगैरे जे इकडून चाललंय मित्रांनो, ते आता तुम्हाला सांगत नाही, ते सांताक्रूज डोमेस्टिक एअरपोर्ट मध्ये चाललंय. त्यांच्या फ्लाईट वगैरे आहेत त्या गोव्याला बोला, चेन्नईला वगैरे बोला, आपला भारता मर्यादितच असतात. तर आता कट्टा हा आता नवीनच बांधलेला आहे. यापूर्वी ते दगड वगैरे अशा होत्या आणि इकडून पाण्याचा जो फोर्स असायचा ते सर्व घाण वगैरे येऊन ह्याच्यावर बसायचे वगैरे, त्यासाठी हा कट्टा बांधलेला आहे. तर पूर्वी दगडच होत्या आणि हे फक्त असं बांधलेलं होतं, हे सिमेंट कॉन्क्रीटचा. बघू शकता पूर्ण समोरनं वगैरे दिसतंय ते पूर्ण जुहू चौपाटीच आहे. जुहू चौपाटी वर्षा वगैरे असं सरळ गेला वर्षापर्यंत गेला. हा जो समोर एरिया आहे खूप सारे हिरो देखील आहेत, त्यांची पालखी या साईडलाच आहे. ते जर शक्य झालं तर कोणत्या ना कोणत्या व्हिडिओ नक्कीच दाखवेल. बघू शकता मित्रांनो, बघू शकता आपण बसमध्ये बसलो डबलची इलेक्ट्रिक बस
बघू शकता कशा प्रकारे एक्झिट आहे असा खाली उतरण्यासाठी. खूप चांगल्या प्रकारे फॅसिलिटी वगैरे पण आहेत. बघू शकता बाहेरचा देखील नजारा. तर मित्रांनो समोर आहे साकीनाका मेट्रो स्टेशन आहे. बघू शकता साकीनाका आहे. आणि हे जे हा जो वरतून ब्रिज गेला आहे मेट्रोचा गेला आहे. आणि आपल्याला असं एअरपोर्टला जायचं आहे. ती तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण आता चाललो कुर्ल्याकडे चाललो. ट्रॅफिक पण बघू शकता. बघू शकता डबलची बस आहे. तर मित्रांनो हे जे मला बॉर्डर दिसतं आहे ते एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल आहे. बघा एरोप्लेन देखील आतमध्ये आहे. बघू शकता बघा. पूर्ण असं एअरपोर्ट आहे. आतमध्ये एअरपोर्ट आहे, विमान आहे आणि ही मिठी नदी आहे.